नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे परत एकदा आपल्या ट्रेडिंग नॉलेज अँड सायकोलॉजी या यूट्यूब चॅनलमध्ये. चला आपण आज निफ्टीचं वीकली ॲनालिसिस करणार आहोत, कारण की आता येणाऱ्या वीकमध्ये आपल्याला ट्रेड कसं करायचं ना त्याचा पहिल्यांदा आपण प्लॅन करूया, वीकली प्लॅन करूया. ठीक आहे, तर बघा ही डेली कॅन्डल आहे, त्याला पहिल्यांदा आपण शिफ्ट करूया की वीकलीमध्ये. वीकलीमध्ये दिसतंय काय ते आपण पहिल्यांदा चेक करूया. ओके, आता बघा इथं दिसते मार्केटनं पहिल्यांदा की आपल्याला पूर्ण पूर्ण जे डे आहेत ना, म्हणजे मंडेला, ट्यूजडेला, वेन्सडेला आणि थर्सडेला हे मार्केट पूर्ण पूर्ण कसं होतं की डाऊन होतं. डाऊन म्हणजे स्लो, म्हणजे असं नव्हतं, बिग मूव्हमेंट नव्हती, पण डाऊन साईडला ट्रेड होतं. पण फ्रायडेला मार्केटनं काय केलं की पूर्ण बाईंगचं प्रेशर येऊन जी वीकली ओपन लाईन आहे त्याच्यावर ट्रेड करायला लागलेलं आहे. ठीक आहे, तर इथं दिसते काय, ह्या कॅन्डलचा अर्थ असा आहे की मार्केटमध्ये बायर हे स्ट्रॉंग आहेत. ह्या कॅन्डलचा अर्थ असा आहे की बायर स्ट्रॉंग आहेत. ठीक आहे, तर आपला वीकली प्लॅन काय असणार आता? आपला वीकली प्लॅन असा आहे की मार्केटमध्ये बघा येणाऱ्या दिवशी आपल्याला बाईंगचा विचार करायचा आहे. काय म्हणतोय? बाईंगचा. कधीपर्यंत? ठीक आहे, बघा जोपर्यंत मार्केट आपण इथे एक लाईन ड्रॉ करून घेऊया. जोपर्यंत मार्केट हे 24,650च्या खाली ट्रेड करत नाही, तर समजा तर ही आपण लाईन ड्रॉ करून घेतली, तर लिहूया 24,650. जोपर्यंत मार्केट इथं येतंय तेव्हा बाईंगचं प्रेशर येणार. जेव्हा मार्केट ह्याच्या खाली 24,650च्या खाली ट्रेड करेल तेव्हा आपण सेलिंग करू शकतो. काय म्हणतोय? 24,650च्या खाली जर मार्केट ट्रेड करायला तेव्हा सेलिंग करायची, नाहीतर सेलिंगचा विचार करायचा नाही येणाऱ्या वीकमध्ये. ओके, आता आपल्याला ही तर कळून चुकलं, पण आता मंडेला ट्रेड करताना आपल्याला कसं ट्रेड करायचं बघा. ओके, वीकलीमध्ये तुम्हाला सांगितलं की जोपर्यंत मार्केट आता 24,650च्या वर आहे तोपर्यंत बाईंगचं ट्रेड करायचे सगळे. आता बघा आपण हे पहिल्यांदा ह्याला डेलीमध्ये कन्वर्ट करून घेऊया. डेलीमध्ये दिसतंय काय बघू. डेलीमध्ये तर स्ट्रॉंग आहे मार्केट. ठीक आहे, आता फक्त आपल्याला काय करायचं आहे की वरच्या साईडचा सपोर्ट आणि रेजिस्टन्स सपोर्ट हे सगळे ड्रॉ करून घेऊ पहिल्यांदा, आणि त्यानंतर आपल्याला लेवल निघतील. बघा इथून आता डायरेक्ट इथं बघा पहिला एक रेजिस्टन्स मला दिसतोय हा वाला. ठीक आहे, हा मला एक रेजिस्टन्स दिसतोय. जोपर्यंत बघा इथं सांगतो, इथं आता उद्या चला म्हणजे मंडेला मार्केट ओपन कसं होतं ते महत्त्वाचं आहे. जर समजा मार्केट गॅप अप ओपन होत असेल, गॅप अप ओपन होत आहे आणि गॅप अप ओपन झाल्यानंतर 24,900च्या वर होल्ड होत आहे का हे महत्त्वाचं आता. कारण की जर गॅप अप झालं तर मार्केटनं टिकलं पाहिजे. आता बघा एक्झाम्पल सांगतो, जर उद्याच्याला मार्केटमध्ये गॅप अप ओपन होत असेल, कुठं ओपन होतंय बघा 24,900 पाशी ओपन होतंय ना, तर इथून आपल्याला एक सेलिंग पाहायला मिळू शकते. त्यामध्ये समजा आता ही इथून बघा इथं गॅप अप झालं. ठीक आहे, इथून आपल्याला सेलिंग पाहायला मिळते. कुठपर्यंत येऊ शकते? एक तर 24,800 इथं 24,800 म्हणजे ही जी कालची म्हणजे जी फ्रायडेची क्लोजिंग प्राइस आहे ना तिथपर्यंत मार्केट येऊ शकतं. तिथून नंतर प्राइस ॲक्शन करून वर जाऊ शकतं जर बायर आहे ना. बघा आता समजा इथं गॅप अप झालं, आपण एक्झाम्पल्स घेऊया लगे. बघा इथं ओपन झालं तर मार्केटमध्ये काय होतं की ज्यांनी इथं एंट्री घेतली इथं त्यांनी प्रॉफिट बुक करायला मिळणार, कारण की त्यांना ओव्हरनाईट प्रॉफिट व्हायला लागला. मग त्यांनी प्रॉफिट बुक केल्यामुळं मार्केट इथं येईल. नवीन बायर केव्हा ॲड होतील? मग आता जेव्हा मार्केट समजा जेव्हा मार्केट 24,900 वर ट्रेड करायला लागेल ना तेव्हा नवीन बायर ॲड व्हायला चालू होतील आणि इथून नंतर परत कंटिन्यू वर जायला चालू होईल. आणि समजा जर मार्केट 24,800च्या वर जायला तयार नसेल तर हा व्होलॅटाईल झोन राहील. काय म्हणतोय? हा आपला व्होलॅटाईल झोन राहील, ह्यामध्ये ट्रेड करायचं नाहीये. ओके, जर गॅप अप झालं तर आता आपण फ्लॅट आणि गॅप डाऊनला कसं करायचं ना ते आपण काय करू, त्याला 15 मिनिटामध्ये शिफ्ट करूया. बघा 15 मिनिटामध्ये आपण शिफ्ट केलंय. इथं जर दिसतंय आता जर समजा उद्याच्याला जर फ्लॅट ओपन होत असेल, फ्लॅट म्हणजे 24,780 असं फ्लॅट ओपन होत असेल ना, तर थोडंसं प्राइस ॲक्शनची वेट करा. जेव्हा हे ब्रेकआउट देईल तेव्हा एंट्री घ्यायचे. काय म्हणतोय? ब्रेकआउट दिल्यानंतर इथं प्राइस ॲक्शन होऊ दे थोड्या वेळ, आणि प्राइस ॲक्शन दिल्यानंतर आपण ह्या साईडला जाऊ शकतो. ओके, डाऊनची काही कंडिशन येते का बघूया जरा, म्हणजे डाऊन साईडला मार्केट येते का बघूया फ्लॅट जर झालं तर. ठीक आहे, इथून खाली जर आलं तर कन्फ्युजन होऊ शकतं, फक्त एवढंच होईल. आता बघा सांगतो एक्झाम्पल कसं. जर मार्केट समजा इथंच ट्रेड करून हे ब्रेकडाऊन देत असेल, ब्रेकडाऊन
तर ब्रेकडाऊन जर दिलं तर आपण इथे ट्रेड करणार आहे का नाही. इथं प्रॉब्लेम काय आहे की आपण सांगितलं ट्रेड कधी करणार जर 24,650च्या खाली जर दिसत असेल मार्केट आपल्याला 24,650च्या खाली जर मार्केट मला दिसेल तेव्हा आपण सेलिंग करणार आहे. नाहीतर इथून नंतर आपल्याला बाईंग कुठं तर पाहायला मिळेल आणि इथून नंतर मार्केट वर गेलेलं पाहायला मिळेल. आपण काय म्हणतोय ट्रेंडच्या अगेन्स्ट एंट्री घ्यायची नाही. काय म्हणतोय आता सध्याचा ट्रेंड तर पॉझिटिव्ह आहे तर त्याच्या अगेन्स्ट एंट्री घ्यायची नाही. 24,650च्या जर खाली ट्रेड करायला गेलं तर आपण सेलिंग करणार. काय म्हणतोय सेलिंग करणार ते पण 1:1. कारण की अजून आता इथं कन्फर्मेशन आहे की मार्केट इथून डाऊन जाऊ शकतं पण असं आपल्याला बिग टार्गेट मिळणार नाही. पण इथं आपण काय करायचं असतं की आपले जे टार्गेट आहेत ना ते 1:1 रिस्क रिवॉर्ड आपला 1:1 ठेवून ट्रेड करायचं. कारण की आपण बघा ही सध्याचा जो ट्रेंड आहे सध्याचा ट्रेंड कसा आहे पॉझिटिव्ह असल्यामुळं सध्याचा ट्रेंड पॉझिटिव्ह असल्यामुळं आपण इथं जर मला ह्या डाऊन साईडला एंट्री मिळत असेल तर मी 1:1 पहिल्यांदा करेल. जर अजून इथून मार्केट जात असेल तर मी ट्रेलिंग करेल. काय म्हणतो ट्रेलिंग करेल डाऊन साईडचे ट्रेड घेताना. ओके जर फ्लॅट झालं तर आता बघा जर उद्याच्या मार्केट आता एवढं भारी बाईंग पेस्टर आलं आहे बाईंगचं आणि त्यामध्ये गॅपडाऊन ओपन होतं आहे. काय म्हणतोय गॅपडाऊन समजा जर 24,700 खाली गॅपडाऊन ओपन होत असेल तर इथून नंतर काय होऊ शकतं की ज्यांनी बाईंग केलं आहे ना त्यांनी आता काय करू शकतात की तर ऑलरेडी प्रॉफिटमध्ये असणार. मग इथून नंतर मार्केटमध्ये न्यू बायर ॲड होऊ शकतात. काय म्हणतोय न्यू बायर जर गॅपडाऊन झालं उद्याच्या दिवशी जर गॅपडाऊन झालं तर इथं नवीन परत बायर ॲड होऊ शकतात आणि इथून नंतर मार्केट परत वर गेलेलं पाहायला मिळतं. पण आपल्याला डायरेक्ट डाऊन साईडला आता यायचं आहे का नाही. जेव्हा मार्केट समजा आता एक्झाम्पल बघा गॅपडाऊन ओपन होत आहे सिम्पल सांगतो गॅपडाऊन जर उद्याच्या मार्केटमध्ये गॅपडाऊन होत असेल निफ्टीमध्ये ओपन कुठं होते ना ती लाईन ड्रॉ करून घ्यायची. तर समजा इथं 24,700 असं गॅपडाऊन ओपन होत असेल तर ही आपण लाईन ड्रॉ करून घेणार. ठीक आहे लाईन ड्रॉ करून घेतली. जर मार्केट समजा इथं होल्ड करत असेल आणि इथून जेव्हा प्राइस ॲक्शन करून ब्रेकआउट देईल तेव्हा आपण ह्या डायरेक्शनला जायचं आहे. ठीक आहे जर वरच्या साईडला जर समजा इथंच मार्केट काय झालं ओपन झालं इथून नंतर प्राइस ॲक्शन करून दाखवते की मी वर जायला तयारच नाही आणि 24,800 ॲक्ट ॲज रजिस्टर म्हणून स्ट्रॉंगली ॲक्ट करते तर आपण तेव्हा डाऊन साईडचे ट्रेड करू शकतो. पण कंडिशन एवढीच राहणार आहे की गॅपडाऊन झाल्यानंतर मार्केट ट्रेड करते कोणत्या साईडला ती महत्त्वाचं आहे. जर इथं दिसलं की बायर ॲक्टिव्ह होत नाहीत आता समजा ओपन गॅपडाऊन झाले आणि बायर ॲक्टिव्ह होत नाही हे आपल्याला कळून चुकेल जेव्हा एक कोणत्या तरी साईडला एक ब्रेकआउट येईल. जर ब्रेकआउट आलं तर वरच्या साईडला आपण डायरेक्टली जायचं आहे. जर ब्रेकडाऊन झालं तर आपण डाऊन साईडला जाणार आहे. ठीक आहे फक्त बघा गॅपडाऊन झाल्यानंतर आपल्याला प्राइस ॲक्शन चांगली वॉच करावं लागणार आहे. कारण की तिथून नंतर मार्केट डिसाईड करणार आहे की कोणत्या डायरेक्शनला जायचं आहे. जोपर्यंत ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन मिळत नाही तोपर्यंत एंट्री घ्यायची नाही आहे. काय म्हणते तोपर्यंत एंट्री घ्यायची नाही. ओके हे होतं निफ्टीसाठी. आता आपण काय करूया जरा बँक निफ्टीचं बघूया. बँक निफ्टीमध्ये आपल्याला काय कळतं का म्हणजे बँक निफ्टीमध्ये काय होऊ शकते मुवमेंट. बँक निफ्टीमध्ये एक मुवमेंट आले आता इथून जी वरनं ट्रेंड लाईन आली होती वरून जी ट्रेंड लाईन आली ती ऑलरेडी ह्या ट्रेंड लाईनचं म्हणेल की ब्रेकआउट होतंय नाही अजून थांबा. ठीक आहे इथून हां ठीक आहे असं म्हणता येईल ही ट्रेंड लाईन आहे. आता इथून नंतर मार्केट ट्रेड करते कसं ते महत्त्वाचं कारण की ऑलरेडी एवढी मोठी मुवमेंट आली बरोबर एवढी मोठी मुवमेंट आली इथून नंतर मार्केटनं वर जातंय का हे आपल्याला वॉच करणं गरजेचं आहे. काय म्हणतोय कारण का सांगतो ऐकून घ्या. आता जेव्हा मार्केट बघा एक वन डायरेक्शनल मार्केट आले कुठून 52,200 पासून मार्केट 53,600 पर्यंत आलं आहे. म्हणजे कमीत कमी आपल्याला म्हणता येतील की इथं 1400 पॉईंट मार्केटनं असं डायरेक्शनल मूव्ह केलेलं आहे. 1400 पॉईंट असं डायरेक्शनल मूव्ह केलेलं आहे. आता मग इथून ब्रेकआउट होणं पॉसिबल आहे का हे आपल्याला उद्या चेक करावं लागेल. कारण की ही कसं असतं माहिती का जेव्हा मार्केट कसं येतं ही एक झोन होता इथून नंतर ब्रेकआउट झाला असेल एक ठीक होतं. पण ही मार्केटनं काय केलं पहिल्यांदा डाऊन आला आहे इथून डायरेक्ट आता ब्रेकआउट करायचा प्रयत्न करायला लागला आहे. मग इथून आपल्याला वॉच करायचं आहे मार्केट काय म्हणतोय वॉच करायचं आहे. कारण की ऑलरेडी हा ॲक्ट ॲज इथं रजिस्टर आहे आणि स्ट्रॉंगली रजिस्टर म्हणून ॲक्ट केला आहे 53,800. इथं जोपर्यंत ही ब्रेकआउट होत नाही काय म्हणतो हे ब्रेकआउट होत नाही तोपर्यंत बाईंग साईडला जायचं नाही. काय म्हणते तोपर्यंत बाईंग साईडला जायचं नाही. जर गॅप अप ओपन होत असेल चला इथं चेक करूया. जर बँक निफ्टीमध्ये जर गॅप अप ओपन होत असेल तर हे गॅप अप फेल होण्याचे चान्सेस जास्त आहेत. काय म्हणते फेल होण्याचे चान्सेस जास्त आहेत. इथून नंतर मार्केट काय करेल की डाऊन आतमध्ये येऊन हे असं ट्रेड करेल. ठीक आहे हे बँक निफ्टीमध्ये होऊ शकतं. जर उद्याच्याला गॅप अप झालं तर इथे थोडीशी प्राइस ॲक्शन करून मार्केट आतमध्ये येईल आणि ह्या झोनमध्ये परत ट्रेड करेल. ठीक आहे समजलं का.
हे होऊ शकतं, कारण की हा रेजिस्टन्स ॲक्ट करणार म्हणजे करणारच. काय म्हणतोय, हा रेजिस्टन्स ॲक्ट होणारच इथं. त्यामुळे गॅपअप झालं तर बाईंग साईडला डायरेक्ट जाऊ नका. तेव्हा प्राइस ॲक्शन चेक करून ह्या डाऊन साईडला मार्केट येते का हे वॉच करा, कारण की इथं हा रेजिस्टन्स स्ट्रॉंगली ॲक्ट होणार आहे. ठीक आहे. आणि जर फ्लॅट ओपन होत असेल, फ्लॅट जर ओपन झालं बँक निफ्टीमध्ये, जर समजा फ्लॅट ओपन झालं तर हे ब्रेकआउटचं वॉच करायचं आपल्याला. ब्रेकआउट होत असेल तरच जायचं, नाहीतर जायचं नाहीये. ठीक आहे. ब्रेकआउट झालं तरच जायचं आहे, नाही तोपर्यंत आपण मार्केटमध्ये काय करणार आहे की वॉच करत राहणार आहे बँक निफ्टीला. आणि जर गॅपडाऊन होत असेल मार्केट, गॅपडाऊन होते कुठं ते बघायचं. गॅपडाऊन जर झालं तर प्राइस ॲक्शन वॉच करून ट्रेड करायचं. ठीक आहे. प्राइस ॲक्शन वॉच करून ट्रेड करायचं. पण सध्याचा ट्रेंड जो आहे तो पॉझिटिव्ह आहे. जोपर्यंत मार्केट हे आता लो ब्रेक करत नाही 52,400, जोपर्यंत मार्केट 52,400 ब्रेक करत नाही तोपर्यंत तर आपल्याला हे व्होलॅटाईल इथं पाहायलाच मिळणार. पाहायला मिळणार. इथून नवीन परत पोझिशन ॲड होऊ शकते आणि बाईंगला मार्केट इथून वर जाऊ शकतं. ओके. फक्त आता विचार करा की जर मार्केटमध्ये ट्रेड करत असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा की जेव्हा मार्केट आपल्याला कन्फर्म एंट्री देईल तेव्हाच एंट्री घ्यायची, नाहीतर एंट्री घ्यायची नाही आहे, कारण की ही व्होलॅटिलिटी पाहायला मिळते. आता इथं बघा, एक गोष्ट लक्षात ठेवा की इथं कुणी प्रॉफिट केलं खरं विचारा. आता ह्या कारण सुरुवातीला मार्केट इथून डायरेक्ट डाऊन आले, नंतर मार्केट त्या जिथून डाऊन झालंय ना स्टार्ट व्हायला, तिथून नंतर मार्केट त्याच्यावर जाऊन ट्रेड करतं. म्हणजे कन्फ्युजन मार्केट आहे. काय म्हणतो, हे कन्फ्युजन मार्केट आहे. ह्यामध्ये लॉस जास्त होतो. मार्केटमध्ये काय होतं, असल्या लॉस जास्त होतो. दिसायला दिसतं की मुवमेंट जास्त झाले दिसते, पण ह्याच्यामध्ये जास्त करून लॉस होतो. त्यामुळं जोपर्यंत तुमचा सेटअप ॲक्टिव्ह होत नाही तोपर्यंत एंट्री घ्यायची नाहीये. काय म्हणतोय, एंट्री घ्यायची नाहीये. ओके. चला, उद्याच्या दिवशी काय होतं हे मार्केटमध्ये वॉच करूया. ओके, बाय.